नमस्कार, मी मनश्री पाठक आणि झी 24 तासच्या या विशेष दिवाळी गप्पांमध्ये तुमचं स्वागत। सध्या आपण बघतोय की दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी तर आहेच, मात्र आता आगामी काळात जोरदार राजकीय फटाके सुद्धा फुटणार आहेत। अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आहेत आणि अनेक राजकीय समीकरणं बघायला मिळतात आणि अशाच राजकारणातल्या अनेक मोठमोठ्या फटाक्यांशी आपण बातचीत करतोय। असाच एक मोठा फटाका, तरुण आणि उमदा फटाका माझ्या सोबत बसलेला आहे, श्रीकांत शिंदे। आम्ही शोधतो आहोत अशा राजकारण्यांना की जे फटाका तर आहेतच, मात्र ते आनंदाचा प्रकाश घेऊन येत आहेत। त्यांचा केवळ आवाज जोरदार नाहीये, तर त्यांचं काम सुद्धा जोरदार आहे। तर आपल्या पक्षाकडून अशी कुठली आतिषबाजी येणाऱ्या काळामध्ये मुंबई करता, महाराष्ट्र करता आम्हाला बघायला मिळेल? सगळ्या प्रकारची। मला वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी गेले काही काळापासून प्रतीक्षित आहेत की काय होणार मुंबई महापालिकेत। मला वाटतं महायुतीचे फटाके जे आहेत जोरदार जे आहेत ते महापालिकेवरती फुटतील आणि महायुतीचा झेंडा जो आहे हा BMC वरती फडकेल। मोठा फटाका एकदाच वाजतो आणि मोठा आवाज करतो। हे लवंगी जे आहे तर रोज छोटा छोटा पाटपूट आवाज करत राहते, त्याच्यावरती जास्त लोक लक्ष देत नाही। कुणाला उपमा देत आहे नेमकी लवंगी फटाके? आता कोणाला तुम्हाला द्यायची त्याला द्या, समजने वाले को इशारा काफी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाचे वारे वाहत असताना माळ कोणाची असते, छोटे छोटे फटाके असतात बघा, ते सगळे एकत्र येतात आणि त्याची एक लढ बनते। मोठे फटाक्यांना असे एकत्र कोणाला घेण्याचं काय करण्याचं आवश्यकता नसते, तर मोठे फटाके जे आहेत हे जिथे जिथे आहेत आणि काम करतात चांगल्या प्रकारे, योग्य वेळी फुटतील। जर उपमाच द्यायची असेल तर तुम्ही आपटीबारची उपमा कोणाला द्याल, किंवा आपटीबारचा फटाकार सध्याच्या राजकारणात कोण वाटतोय तुम्हाला? आपटीबार म्हणजे तो आपटून फोडतात, लहानपणी फार खेळायचो आपण, पण त्याचा आवाज जास्त येत नाही। हे रोज फुटत असतात तेच आहेत मला वाटतं, त्याचा आवाज जास्त येत नाही आणि लोक काय कॉग्निझन्स पण घेत नाही। सुरसुरी सुरसुरी किंवा सुरसुर्या, तुम्हाला अनेक वचनी हवं असेल तर तसं। सुरसुरी आता राजकारणामधले, आता मला वाटतं की कोणाचं असं नाव घेऊन की कोण सुरसुरी आहे, कोण सुतळी बॉम्ब आहे, कोण काय, तर त्याच्यापेक्षा मला वाटतं की मोठा फटाका जो आहे हा आमच्याकडे आहे। रॉकेट तुमच्याकडे आहे म्हणायचं? रॉकेट पण आहे आमच्याकडे, मोठा जो इंद्रधनुष्य तयार करतो वरती तो पण आहे, वेगवेगळ्या गोष्टीचे फटाके, मोठे फटाके सगळे आहेत आमच्याकडे। जर फटाक्यांची नसेल द्यायची तर या फराळामधल्या लाडू, शेव, चकली, चिवडा यांची उपमा कोणाला देणार? बघा मी आहे ना असं डायरेक्ट कधीच, मला तुम्ही बघितलं असेल की कोणाचं नाव घेऊन जे आहे तर मी कधीच टीका वगैरे काही करत नाही। तर मला वाटतं की पण तुम्ही सूचक इशारे खूप करतात, ते आम्ही बघितलंय। बघा सूचक इशारे ठीक असतात, नाव घेऊन मला कोणाला त्याला पण अपमानित करायचं नसतं। मला माझा एक पॉझिटिव्ह अँगल असतो राजकारणाचा आणि त्याच्याकडे बघण्याचा आणि ते करण्याचा। एकत्रीकरणाचा फराळ जास्त आवडतो? येस 100%। महायुतीचा हा फराळ चविष्ट लागेल आणि तो महाराष्ट्राच्या जनतेला आवडेल असा विश्वास आहे? 100% बघा आवडलेला आहे ऑलरेडी। विधानसभेमध्ये जे रिझल्ट आपण पाहिलं की महायुतीचाच ताकद आपल्याला पाहायला मिळाली आणि आत्ता देखील ज्या प्रकारचं वातावरण आहे शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये, महायुतीची सत्ता जी आहे ही सगळ्याकडे आपल्याला पाहायला मिळेल।